हॅलो गाईज, आता आम्ही आहे अयोध्यामध्ये आणि अयोध्यामध्ये आता आम्ही चाललोय काशीला. काशीला काय करायचं आपल्याला? स्नान करायचं आहे गंगेमध्ये. गंगेचं स्नान करायचं आहे आणि तिथं अजून काय करायचं आपल्याला? अजून काय फिरायचं आहे. एन्जॉय. आणि तिथे मला त्या काय बोलत ते तिथे गेलं तर सांगतो तुम्हाला, आता आठवत नाही मला. चला ठीक आहे, धन्यवाद. आउट साईडला गाड्या जायचं काय गरज आहे? सिंगल लेन आहे, येणाऱ्या पण अडकवलंय, जाणाऱ्या पण अडकवलंय. इतकं लेट झालं आहे आम्हाला जायला काशीला. आई आमची इथे काशी करून ठेवली. येड्या पेण्याची लोक बघा त्या असला यांच्यावर. हॅलो गाईज, आता आम्ही आहे सुलतानपूरला आणि इथून काशी आहे 170 किलोमीटर. अजून आपल्याला 3 घंटे लागणार आहेत. आणि आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. आमची मंडळी तिकडे नाश्ता बनवत आहेत. आता नाश्त्याला काय? खिचडी, साबुदाण्याची खिचडी आहे. आज महाशिवरात्री आहे, सगळ्यांचा उपवास. मग दुपारचं जेवण सगळ्यांचा स्किप होईल आणि आम्ही फक्त खिचडीवरतीच राहणार आहोत. आणि इकडे बघा, हा चष्म्यावाला सगळ्यांना लुबाडत आहे. इंटरव्ह्यू घे. या 150 रुपयाला नजरचा त्यांचं नाव घे ना, त्यांचं नाव घे ना. टोपी आमचे राहुल बंधू, त्यांचे डोळे चेक करताना MD डॉक्टर. डॉक्टरांचं नाव काय हो? हो डॉक्टर साहब, नाम क्या तुम्हारा? हो पाहुणे, फैज भाई त्यांचं डोळ्यांचं चेकिंग करताना. आणि यांचे डोळे सक्सेसफुल, यांचे डोळे एकदम क्लिअर आहेत. तुम्हाला चेकिंग करायचं आहे का? जयराम जी की. चला, हे आमची बाई खिचडी बनवताना. तुला गवस झालं, मी तुला गवस झालं. आता तिघींचा आमच्या तिघींचा येतात, तिघींचा. यांची पोरं खूप मेहनत घेतात नाश्ता बनवायला. म्हणजे काका पण नाश्ता बोले तो खिचडी 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 साबुदाणा हा पण मुलगा खूप मेहनत घेतो. हा खूपच मेहनत घेतो, खूपच. आम्ही बघतोय, हे बघताय काम कसे करतो, लक्ष देतो. आम्हाला स्कोरायझर म्हणून नेमणं केलेलं आहे. आणि बघूया आता कसं जेवण बनतं. आणि यांना आम्ही सांगितलेलं असं जेवण बनवा आणि बघू तसं. साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी आता बनवणार आहेत. साबुदाणा खिचडी आम्ही शेंगदाणे पण टेस्ट करतो. शेंगदाणे टेस्ट बघा कसे वाजलेत सांगा आम्हाला. एकदम जबरदस्त. आज मी खाल्ला नाही, छान आहे, एकदम जबरदस्त. ब्युटीफुल. तेला डबा होता ना. हे आमचे बंधू. जय श्रीराम, हर हर महादेव. तेला डबा कुठे गेला? खराब पता नाव खराब काय स्पीड काय तो स्पीड, ह्यांचा पण स्पीड. नुसत्या मिरच्या म्हणजे डायरेक्ट माझी बोटा शेत होतील मिरच्या कापताना. हे बघ, हाय ये जेला बोर्ड कामाच्या. मित्रांनो, आता आमची खिचडी रेडी होत आहे.
हे आमचे नाव नाही माहिती आहे मला सगळ्या सांगू. आचारी आमचे आचारी, हे एक आचारी, हे पण आचारी, हे पण आचारी आणि हे पण आचारी. हे आमचे उपआचारी आहेत का? ओके ओके ओके. हे HR आहे का? ये HR आहे प्रोपरेटर आयोजक 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 आयोजक. चला मित्रांनो, आता खिचडी बनत आहे. आपण वेट करूया खिचडीची आणि त्याचा आनंद लुटूया. कशी झाली ती आपण टेस्ट करूया. हे सगळे तात्काळ खिचडी खायला. तेव्हा तुम्हाला काय भूक भीक लागली का? खाणारच खिचडी काय करता, बम बम बोलले आटला नाही तरी काय तुम्हाला. तर मंडळी आमचे सगळे प्रवासी खिचडी खायला या 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 यांना खूप भूक लागली वाटते. धंदे रे धंदे. आमचा बाला खूप मेहनत करतो. मग आम्ही चमचे वाढवला. चमचे चमचे. हे बाबू ही बाई पण लय भूक लागली बाईला. आम्ही एकदा भूक लागली बाकी. आज का ब्लॉग समाप्त. थांबरा जरा. बाईची व्हिडिओ घ्यायची आहे ना. बाई आली बघ ती बाई. आमचे बैल जास्त दे र. आमचे बैल जास्त दे. हा मग तुझा फोटो पाहिजे. बैला फोटो जास्त पाहिजेत मग. सगळ्यांना भेटेल सगळ्यांना भेटेल सगळ्यांना भेटेल. समोर तिला वर्षा खालच्या बघ घेतला का? चला मित्रांनो, आम्ही पण आता खिचडीचा स्वाद घेतो, टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला कशी झाली ती. ही बघा खिचडी. मला आता वाटत वाटतंय. बरोबर काला ना सगळा विसून करा लागली. हा मग विचार पडतात ना आम्हाला तुझं कला मग काय खायला घेतला तुम्ही मला. हा खिचडी खायला घातली ती आवरी. मग तुम्ही द्यायला तुम्ही आम्हाला सांगला. आमची बस बरी मोठी स्लीपर स्पेशल बस आहे. स्पेशल बस. आता आम्ही पोहोचलो वाराणसीला. आता आम्ही हॉल बुक केलाय. सगळे इथं एकत्र झोपलो आहेत हॉलमध्ये. पाहू शकता तुम्ही. गोंगाड घातले. तर आता आम्ही फ्रेश होणार आहोत आणि फ्रेश झाल्यावरती आम्ही जाणार आहोत मणिकर्णिका घाटावरती स्नानासाठी. स्नान करून झाल्यावरती मग काशी विश्वनाथच्या दर्शनाला जाऊ. तर दर्शनाला खूप वेळ लागणार आहे. 4-5 घंटे तरी लागतीलच. चला, इथून आता मंदिर 6 किलोमीटरवरती आहे आणि आता आम्ही जाणार ऑटोमध्ये. चला मग भेटूया. जय श्री शिव 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 शिव. ओम नमः हर हर गंगे हर हर गंगे. आमची डोलो मिटलं कोणतं तुझं. बस झालं झाला फोटो. हो बस झालं. चला माझा दिवाळी थोडा पाण्याने मला जर पुरे ढकला.
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. जय भवानी, जय शिवाजी, नमः पार्वती पते, हर हर महादेव, जय शिवगंगे. तर मित्रांनो, सुंदर असं आमचं स्नान झालेलं आहे घाटेवरती. काका तुम्हाला कसं वाटतंय स्नान करून? फर्स्ट क्लास वाटला आणि छान वाटलं. तुम्ही बोला. हा बोला तुम्ही काहीतरी. बोला काहीतरी. कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला चांगला वाटला. मस्त वाटला. एकदम आनंद आनंद वाटला. मनाची इच्छा पूर्ण झाली. आम्ही ज्यासाठी येतो त्या कामाला झाला. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका. ही खरोखर ही काशी जी अशी एक ठिकाण आहे का इथे मोक्षच मिळतो, बरोबर. आणि त्यामुळे कुठलाही येवादावा न करता इथून आनंदाने आम्ही गंगा मातेला नमस्कार करून आपापल्या घरी जाऊन सर्वांना हा प्रसाद वाटणार आहे, बरोबर. जय शिवगंगे, गंगे माता, गंगे माते की जय. नमस्कार बंधू, चला. तर मित्रांनो, आता आपण आहोत गाय घाटावरती आणि इथे संध्याकाळी गंगे मातेची आरती होते. ती आपल्याकडून मिस झालेली आहे. काही नाही होणार. आपण नेक्स्ट टाइम परत येऊ. हे बंधू पण पुन्हा येतील नेक्स्ट टाइम आरतीसाठी. काही नाही, हरकत नाही. नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. मला पुढे दाखवतो मी. ते तुम्ही पाहू शकता खूप असे शिवलिंग आहेत छोटे छोटे. आंघोळ झाली आता. आणि इथे अशी मोठी अशी शिवलिंग आहे घाटेवरती, गणेश घाटावरती. बघू शकता तुम्ही. हा आहे गणेश घाट. उनका तो वहाँ जाके फोटो आ जाएगा. यहाँ से वीडियो नहीं होता है यहाँ पे. हमारी वीडियो चक्कर.
तर मित्रांनो, आता आपण आले आहोत मणिकर्णिका घाटावरती. या घाटावरती यायला लोक पूर्ण घाबरतात. तर आपण आता इथं आलेलो आहोत घाटावरती. तुम्हाला दाखवतो मी त्यांना जरा. मित्रांनो, आपण आहोत मणिकर्णिका घाटावरती. खूप रश आहे इथे. इथे सगळे अंत्ययात्रा होती इथे, म्हणजे अंत्ययात्रा प्रत्येक इथे चालतात. तभी तो जाम लग रहा मित्रांनो, खूप गर्दी आहे आणि इथे एवढ्या गल्ल्या आहेत की आम्ही सगळे हरवलो होतो. इथले पोलीस प्रशासन काय एवढे खास नाही आहेत. काय फालतुगिरी चालू आहे ते काय समजत नाही मला. रामराम मंडळी, आता आपलं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. 4 घंटे मी लाईनीत होतो. अतिशय सुंदर असं दर्शन झालं माझं. हे तुम्ही पाठीमागे पाहू शकता, काशी विश्वनाथ धाम मंदिर. आम्ही 11 वाजता लाईनीला होतो आपल्या दर्शनासाठी आणि 4 वाजता आम्हाला दर्शन मिळालं. आणि तेव्हा आम्हाला श्री शंकराची आरती पण मिळाली. असं मन आम्हाला आमचं प्रसन्न झालं ना मित्रांनो. खूप म्हणजे खूपच आनंद वाटला आम्हाला. रामराम मंडळी, आता आपण आलो रामघाटावरती. तुम्ही पाठीपाठी पाहू शकता, एवढा मोठा हा घाट आहे. आता आम्ही बोटिंग करणार आहोत. बोटिंगचा आम्हाला चार्जेस आम्हाला माहिती नाही आहेत. आम्ही ते आता विचारायला जाणार आहोत. बघूया आता बोटिंगचे चार्जेस किती आहेत ते. तुम्हाला पण दाखवतो किती चार्जेस आहेत ते. आणि आपली याची ड्रेसिंग बघा, एकदम खूप. तर मित्रांनो, आपण आलो नमो घाटावरती, जिथे आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्नान केलं होतं या घाटावरती. पाहू शकता तुम्ही. आणि ही त्यांच्या हातांचा स्टॅच्यू नरेंद्र मोदी यांचं. आपण आलेलो आहात घाटावरती, नमो घाट. तिकडे बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललोय बोटिंग करायला. कवरेला बोट, कवरेला बोट. 4 जनों का कितना लोग हैं? वीडियो बना रहे हैं. बोटिंग मध्ये फिरत आहोत. भोसले झोपलेत तिकडे. आमचे झोपलेत.
मित्रांनो तुम्ही आता समोर पाहू शकता मणिकर्णिका घाट. तिथे प्रेत चालले जातात. तुम्हाला दाखवतो मी आता. उतारने में तुमसे बहुत कम करते नहीं हम. तिथे प्रेत चालले जातात पूर्ण भारत देशातून खूप लांबून इथे चालण्यासाठी काल 500 मिनिटं इथे चालल्यावरती बघू शकता. ओके 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 हॅलो गाईज, वेलकम टू बाबा त्या बोटी बघा वर रुको भैया बुंदी निकलो यार साइड हो गए और हो गया. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत तिथेशी नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये आहे जिलेबी, हे काय रे टिकी 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 बुंदी बुंदी बुंदी. इकडे आहे चटणी आहे, सांबार, इकडे समोसा, कचोरी. तर बघूया इथली टेस्ट कशी आहे ती. नॉर्मल व्हिडिओ पण होतं माझ्या. हां ब्लॉग पण होतं. सेटिंग असेल ना, सेटिंग असतं ना. केली का तुम्ही? ये भी डाल दो एक एक. आपण आता वाराणसीच्या गल्लीमध्ये आणि ह्या गल्लीमध्ये खूप असं थंड थंड वातावरण असतं. चलवण पांडे गौमाता काय हो कसं लागतं हे? भूक लागल्यानंतर सर्व काही चांगलं वाटतं. तर मित्रांनो आता आपण आलो हलवाई खायला. बंद होतं नाही, रातचे नाही भेटत त्याला. टायमिंग अलग असतं ना. जाऊन ब्लॉक चालू झालं. मामा आणा तुम्ही फिरवता कुठे बघा मित्रांनो अशा गल्ल्या आहेत. आणि इथे साड्यांचं दुकान पण आहे, तुम्ही पाहू शकता. सगळे पब्लिक साड्या घेताना आणि आम्ही खाऊ खाताना. 2 मिनिट पकड़ पकड़ उतारू पकड़. फायनली मित्रांनो दर्शन करून आपण आलेलो आहोत. आता आम्ही आमच्या रूमवरती चाललेलो आहेत. इकडे जेवणाची सोय चालू आहे, बघू शकता तुम्ही. इकडे पण जेवण बनवणं चालू आहे, इकडे पण जेवण बनवणं चालू आहे. आमची इकडे वैतागले कधीपासून, कधी बोरा येतात. कसं जेवतो नाही, कोण नाही दिसली. मामाची झाले कोंडी हाकल्या नसते ती. नको नको झाले, नको पोहोचलो एकदा रूम वरती, सगळी झोपल्यानंतर का कशी.
धाराड पंढरपूर. हां तर मित्रांनो आता आम्ही आहेत दौलतापूरमध्ये आणि इथून उज्जैन आहे फक्त 82 किलोमीटर. आता आम्ही नाश्ता करायला बसलो आहेत. आता नाश्त्याला मागवला आम्ही कांदा पोहे. सगळे आमचे भाऊ पण नाश्ता करतात आता. कांदा पोहे या खायला. हां छान एकदम छान एकदम छान 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 छान. सगळे नाश्ता करायला बसले आता. फोटो नाही व्हिडिओ आहे व्हिडिओ. व्हिडिओ करायला पाठवा आम्हाला. आम्हाला वाढू का हे आमचा कार्टून. तुझं नाव काय रे? नाव काय? आमची बाई ही पण लय मेकअप करते. चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतो आणि थोड्या वेळाने निघतो आम्ही आता. हां काय 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 हॅलो गाईज. आता आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलेलो. आमच्या आंघोळ्या झालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललेलो महाकालच्या दर्शनाला. ही आमची पब्लिक सगळी. ही आमची हिला आम्ही काय बोलता ही खूप चांगली आहे आणि खूप कॉमेडी पण करते. आणि हा आमचा व्यंकटेश हां उलटी पण फिरतो. सो फायनली गाईज आम्ही काल भैरवला पोहोचलेलो आहोत आणि आमच्या पाठीमागे गाड्या पार्क केल्या आहेत आम्ही. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. आगे से चलो किधर से चलो. तुम्ही पाहू शकता पब्लिक. कवरा गारा लागला कवरा गारा लागला. इथे चलो. आमचा गाईड आहे रिक्षावाला. तो म्हणतो इकडचा चला ना तिकडचा चला. त्या बहिणा याला सांगा. आगे साप एंट्री. मित्रांनो आता आपण लाईनीमध्ये आहेत. अर्धा तास झाला आहे लाईनीमध्ये होतो आपण. तर मी पाठीमागे माझ्या खूप गर्दी आहे. खूपच म्हणजे खूपच. अर्धा तास झाला आणि उभा आहे मी. अर्धा तास अजून किती वेळ लागणार आहे काय माहिती नाही आहे. मला समोरचं मंदिर मी दाखवतो. 2 मिनटात थांबा जरा. भैया को देखो पाणी बेच रहा है. आम्ही प्रसाद घेतलाय. आमची दारूवर आम्ही आत्म लपून ठेवली. ती परली बिरली ना कोमान जायची. नेमकं झाड आहे. ठंडे पाणी का बॉटल 10 रुपये. ठंडे पाणी का बॉटल. मित्रांनो तुम्ही पाहू शकता केवढी चलना. अगं वांगी नीचे आ जा. मित्रांनो खूप गर्दी आणि दर्शन पण व्यवस्थित करू देत नाही. नुसते धक्काबुक्की करतात. फालतूगिरी झाली यांची फालतूगिरी.
काय आला आपली आजी राहिली आजी मंदिराच्या पेढीमध्ये रामपेढीमध्ये पैसे जातात. हा ते पैसे कुठे जातात? किशन मस्जिदीला जातात. फायदा काय? आता आम्ही महाकालचं दर्शन झालेलं आहे. ए दारू दिली नाही का तुम्ही? आली का? चला दर्शन झाला का? ओके. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत शिप्रा नदीच्या घाटावर. त्याला रामघाट पण बोलतात. प्रभू श्रीराम इथे जेव्हा वनवासाला गेले होते तेव्हा ते इथूनच गेले होते. तुम्हाला दाखवतो मी समोरून दाखवतो समोरून. हे बघा व्हिडिओ चालू आहे. कॉपी काढून ठेवलं. हा आता इथल्या आता कुठं नाही त्याच्यावरती बरं या तर कुठे नाही तर मला काय माहिती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शिप्रा नदीच्या घाटावरती हवा तो घाट आहे समोर पूर्ण. याला रामघाट पण बोलतात. आणि बाजूला मस्जिद. इथं सगळीकडे आहेत. त्यांना काही बोलून फायदा नाही आता. चला पूर्ण कच्चा करून ठेवलेला लोकांनी इथे. काय बोलणार आपण काही बोलू शकत नाही. चला निघूया. असते कशी महाकाळेश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला जात आहोत. चला आता आम्ही आमच्या गाडीत बसतोय. आमची बहिणी रुमाल बांधले. काल डोका दुखायला लागले. काल भैरव झाला. हा आमचा मोबाईल बरे आहेत ना? मोबाईल बघा आमचा उलटा दाखवलाय. सरळ दाखवला. सरळ चुकीचा केला. हा उलटाच आणले त्यांनी. नदीच्या इकडे झाल्या तुझ्या मित्रांनो, महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग भैया सुंदर असं दर्शन झालेलं आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आमचे मोबाईल लॉकरमध्ये जमा आहे. कारण आम्ही पण शाणे, आम्ही कॅमेरा आमच्या बॅगेत घेऊन आलो. मोबाईल आता लॉकरमध्ये आहे, काय करणार, नाही इलाज आहे. हा बघा
काहीच आता आमचा उज्जैनचं दर्शन झालेलं आहे. पण आता मॅटर असा झाला आहे का ओंकारेश्वरचं दर्शन आमचं होणार नाही आहे. आमच्या बसमधल्या एका मावशीची तब्येत बिघडल्यामुळे तो दर्शन आता कॅन्सल होणार आहे. आणि आमच्या मित्राने असा प्लॅन केला होता की आपण पर्सनली जाऊ. पण पर्सनली जायला बसेस आहेत, पण इथून आम्हाला परत मुंबईला जायचं आहे. मुंबईला जाण्यासाठी ट्रेन अवेलेबल आहेत, पण तिकीट नाही आहेत. पूर्ण तिकीट काय बोलतात, नॉट अवेलेबल, तिकीट नॉट अवेलेबल. मग आता काहीच ऑप्शन नाही आमच्याकडे. तर मग महाकालची इच्छा नाही आहे आम्हाला ओंकारेश्वरला यायला. मग आता आम्ही प्लॅन आमचा कॅन्सल करत आहोत आणि रिटर्न भिवंडीला निघतोय आता आम्ही थोड्या वेळाने. आता किती वाजलेत, 8:40 झालेत. 9-9:30पर्यंत आम्ही इथून निघू. चला मग आजचा ब्लॉग इथं एंड नाही करत, घरी गेल्यावर तुम्हाला रिपोर्ट देतो मी काय काय ते.